राष्ट्रसंत सद्गुरू महाराज यांची कृपा पात्र शिष्यानंद विभूषित श्री श्री कदराट महामंडल ईश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आखाडा परिषद श्री पंचदश राम जुना आखाडातील पर्वत त्र्यंबकेश्वर पीठाधीश्वर यांचा आगमन या व्यासपीठावर सर्व संतांसमवेत होत आहे। सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे। पूजन करायचं गुरु सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं। त्यानंतर स्वामीजींचं पूजन यांचंही भास्कर मधुकर जाधव हेच करतील। पानगाव गव्हाणे मामा आले असतील तर व्यासपीठाकडे यायचंय। पूजन चल करूया थाटात आओ गुरुदेवा शरण तुम्हारे आओ गुरुदेवा शरण तुम्हारे मैं होता। सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। स्वामीजींचं पूजन जाधव भाऊ यांच्या वतीने होत आहे। त्यानंतर मंडपकी बांधे 108 स्वामी विवेलगिरीजी महाराज यांचे पूजन करून घ्यायचं आहे। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू सर्वांनी पुनर्वेदा वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे। सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात परमपूज्य स्वामी विवेकानंद महाराजांचं पूजन करायचं आहे। तसंच संतोषगिरी महाराज यांचे पूजन करून घ्यायचं आहे। गौरव भाऊ आणि नवनाथ भाऊ सत्ताडी बैठी मंडळ यांचे पूजन करून घ्यायचं आहे। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात बाबांचंही स्वागत। चला बैठी मंडळाचं पूजन करून घ्यायचं। गौरव भाऊ आणि नवनाथ भाऊ गोविंद बोलो हरे गोपाल बोलो गोविंद बोलो हरे गोविंद बोलो हरे गोपाल बोलो गोविंद बोलो हरे गोपाल बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो राधा रमण हरि गोविंद गोविंद बोलो हरे गोपाल बोलो। आचार्य नाना योगेशगड अण्णा आरगडे यांनी व्यासपीठाकडे यायचंय। बाबाजींच्या हस्ते त्यांना शाळा आणि श्रीफळ देण्यात येईल। आपल्या संत मेळा चॅनलचे प्रस्थापक बापू त्यांचे पूजन करून घ्यायचंय। तसंच आपल्या विस्पती भाऊ लासलगाव चॅनलचे लासलगाव बैठी मंडळ त्याचे प्रस्थापक त्यांचे पूजन करून घ्यायचंय। जरूर भक्त मंडळाच्या वतीने ते बाबाजींचं पूजन संपन्न होतंय।
सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. आजच्या पंक्तीच्या अन्नदात्यांना विनंती, चॅनल वाले बापू भाऊ आणि विस्पती भाऊ यांचं पूजन करून घ्यायचंय. चला सर्वांनी पुनर्वेदा वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. जय माधव मदन मुरारी, जय माधव मदन मुरारी. हे केशव कली बलहारी. लासलगाव चॅनलचे प्रस्थापक विस्पती भाऊ, तसंच संत मेळा चॅनलचे प्रस्थापक बापू यांचे चिरंजीव अनंत भाऊ यांचे पूजन बाबाजींच्या वतीने होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. हे केशव कली बलहारी, जय माधव आजच्या पंक्तीच्या अन्नदाते यांना बाबाजींच्या वतीने शाळा आणि श्रीफळ देण्यात येत आहे. तसंच सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय. केशवा माधवा हे देवा मधुसूदना, गुरु महाराज, 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 गुरु महाराज. जय जय गुरु महाराज, गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज, गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज, 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 गुरु महाराज. जय जय गुरु महाराज, गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज, गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज, राट संत सद्गुरु जनार्दन स्वामी. गुरु महाराज, 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि
समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटिदळाने कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी सर्वमंगलमांगल्ये शिवी सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। ओम नमः पार्वती पते हर हर गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुदेव दत्त 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 अलग निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। नर्मदेश्वर भगवान की जय। त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर महाराज की जय। सब संतन की जय। सनातन धर्म की जय। संकट मोचन हनुमान की वर रामचंद्र की जय। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर जय हो। महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। हात वरती जनार्दन ताळे ताळे। जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जय हो। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। बोला रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता। पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम।
पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम आता निटाळे उगणे राम पतित पावन सीताराम आता बिगाड़े मुखो मेरा पतित पावन सीताराम आता निटाळी मुखाने राम पतित पावन सीताराम आता बेटाड़ी मुखो मेरा पतित पावन सीताराम रघुपति जय हो। राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम ओ पतित पावन सीताराम शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या पवित्र आश्रमामध्ये वाहेगाव पंचकृषी प्रदोष दर महिन्याला असतो आणि अशा या पवित्र पर्वणीवरती प्रदोषच्या या शुभ मुहूर्तावरती आपण एवढ्या मोठ्या संख्येनं पंचक्रोशीतून सर्व भाविक भक्तगण येतात, सत्संग श्रवण करून प्रदोषचं थोडंसं महत्त्व जाणतात। महाप्रसाद आरती होते, एक प्रकारची आपण महिन्याची वारी करतो, जशी निवृत्ती दादाची वारी झाली कधी काल, बरोबर आहे का नाही? कारण सकळ हे तीर्थे निवृत्तीच्या पायी असं म्हटलेलं आहे। का? सगळे तीर्थ तिथं आहे, त्र्यंबक राजाजवळ, निवृत्ती दादाजवळ। वास्तविक या व्यासपीठावर परमपूज्य वंदनीय स्वामी विमलगिरी बाबा आमच्या संग अयोध्येला आलेले होते, तरी थकले नाही, त्यांचं आपण टाळ्याचं गजरात स्वागत करू। परमपूज्य संतोषगिरी महाराज यांचेही टाळ्याच्या गजरात स्वागत करू। भजनी मंडळ आहे, साऊंड सिस्टीमवाले आले, या ठिकाणी संत मेळा आमच्या चॅनल आहे, अजून लासलगावचं कोणतं आहे भजन सेवा, हां त्यांचंही या ठिकाणी चॅनल आलेलं आहे, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत, खूप खूप स्वागत। भाविक भक्तगण, माता भगिनींनो, काल सर्वजण वारीमध्ये निवृत्ती दादाचं दर्शन घेऊन आले, भाग्यवान आहात की आपल्यासाठी एक संत, एक योगी, कारण गहिनी प्रसाद निवृत्ती दाता, गहिनीनाथानं वाघाचं रूप धारण करून निवृत्ती दादाला गुफेत घेऊन आणि दीक्षा दिली। त्यानंतर निवृत्ती दादानं ज्ञानदेवाला दिली, लक्षात घ्या। ज्ञानदेवाला दिल्यानंतर निवृत्ती दादा
तिथून पुढचे थांबून घेतलं त्यांनी. कुठं? त्र्यंबकराजला. आणि विशेष म्हणजे ते थांबले म्हणून लाखो लोक तिथे गेले. नाहीतर आपण फक्त आळंदीला जाणं शक्य नाही दरवेळेस, पंढरपूर पांडुरंगाच्या ठिकाणी. पण निवृत्ती दादाला वाटलं आपल्या पवित्र दक्षिण महाराष्ट्र नाशिक भूमीत सुद्धा आपण थांबलो पाहिजे. आणि म्हणून आपल्यासाठी कालची फार मोठी पर्वणी होती. त्याच्यासाठी मोठा यात्रा, मोठी एकादशी, मोठे उत्सव आपण केला. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा. शिव अवतार धरोणी, शिव अवतार धरोणी, कैल त्रैलोक्य पावन, कैल त्रैलोक्य पावन, कैल त्रैलोक्य पावन, कैल त्रैलोक्य पावन. समाधी त्र्यंबक शिखरी, समाधी त्र्यंबक शिखरी, माता शोभे ब्रह्मगिरी, माता शोभे ब्रह्मगिरी, माता शोभे ब्रह्मगिरी, माता शोभे ब्रह्मगिरी. निवृत्तीनाथाचे चरण, निवृत्तीनाथाचे चरण, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. म्हणजे भगवान शिवाचा अवतार आहे. माऊली कोणाचा आहे? माऊली कोणाचा अवतार आहे? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. अवतार पांडुरंग नव ठेविले ज्ञान, आरती ज्ञान राजा महाकैवल्य देसा, सेवती साधू संत. म्हणून काल निवृत्ती दादाची यात्रा, आज लगेच प्रदोष आला. शिव, काल दादांची एकादशी आणि आज प्रदोष, भगवान शिव कदेव. हे दोन देव असे आहे, हरी आणि हर. कारण आम्ही याला गेलो अयोध्याला, प्रथमतः प्रयागराज सर्व तीर्थांचा राजा, त्रिवेणी संगम आहे तिथं. काय तिथं? एक गंगा मैया आहे, एक यमुना मैया आहे. यमुना कारी कारी, गंगा गोरी गोरी. मीठे रस से बरबूडी राधा रानी लागे, राधा रानी लागे. मन कारो कारो जमुना जी पानी लागे, मन कारो कारो जमुना जी पानी ला. राधा राधा राम नटत है जो नर आधोया, राधा राधा नाम नटत है जो नर आधोरा. उसकी बाधा नाम करत है राधा राधा रा. जमुना मैया कारी कारी, राधा गोरी गोरी, जमुना मैया कारी कारी, राधा गोरी गोरी. बरसाने में धूम मचावे, बरसाने की जो मन प्रीत राधा जी की श्याम संग लागे, श्याम संग लागे. मन कारो कारो जमुना जी को पानी लागे. मन कारो कारो तिकडची भाषा आहे. जमुना जीनो पाणी लागे, गोड भाषा आहे तिकडे. आणि खरंच काळ काळ आहे. तुम्ही जर याल तिथं तर तिकडनं गंगा मैया आली, ते यमुनेचं पाणी आणि गंगे मैयाचं पाणी वळखायला येतं. सरस्वती गुप्त आहे, ती नाही दिसत, आणि ती गुप्तच असते. लक्षात, सरस्वती ही गुप्तच असते, ती फक्त प्रगट कधी कधी होते. आणि म्हणून अशा या प्रयाग क्षेत्रावर आम्ही गेलो. विशेष म्हणजे तिथं पंचकृषी होती, अजूनही आम्हाला माहीत नव्हतं. म्हणजे तिथं काही तीर्थक्षेत्र आहे, त्याला प्रदक्षिणा मारावं लागते. जसं आपण ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करतो तसं तिथं प्रदक्षिणा करायला अजून माहीत नव्हतं आम्हाला. पण आमच्या आखाड्याचे महामंत्री हरिगिरीजी महाराज सांगितले, शिवगिरी बाबा इथं प्रदक्षिणा करावं लागते. म्हटलं होईल 1 तासात. गाड्या आहे भरा 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 भरा, जवळजवळ 50-60 पोलीस लोक पुढं, 50-60 मागं. ते प्रोटोकॉल एवढा जबरदस्त, एवढ्या गर्दीतून वाट काढून
ती पंचकृषी निघाली यात्रेला. आम्ही पहिली यात्रा सुरू झाली पारिजातक म्हणून. काही काळापासून सतयुगापासून ते झाड तसं तसंच. त्याचं झाडाचं बुड आपलं शेड आहे ना, एवढं मोठे त्याची पूजा चालली 1 तास. आणि तिथून निघालो आम्ही दुर्वासा ऋषींचा आश्रम. तिथून निघालो परत जिथं भरत भेट झाली, प्रभू रामचंद्र, आणि ज्या ठिकाणी भगवंताची भेट झालेली ती जागा. तिथं परत निषाद राजाची भेट झाली. केवटनी नौका चालवली, तिथं गेलो आम्ही. फक्त कथेत सांगत होतो, पण प्रत्यक्ष तिथं जावं लागलं. हे मुळात भाग्य लागतं. आणि ती यात्रा सहज घडून गेली, लक्षात घ्या. नंतर आम्ही प्रत्येक ठिकाणी दर्शन करत 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 त्रिवेणी संगमावर आलो. निघालो 10-10:30 वाजता आणि आलो 8:30 वाजता. अशी ती प्रदक्षिणा झाली. आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर मग अयोध्याकडे निघालो. तिथं जर तुम्ही गेले अयोध्याला तर डोळ्याचे पारणं फिटतील तुमचे. प्रत्यक्ष खऱ्या अर्थानं आज अयोध्या त्या ठिकाणी अवतरली. प्रभू रामचंद्राच्या मूर्तीकडं पाहिल्या 1.5 ते 2 लाख लोक. किती गर्दी, 10 मिनिटातच दर्शन. कसं असेल ते आयोजन नियोजन. असे लोक जातात आणि असे लोक परत येतात. अक्षरशः आम्हाला वाटलं होतं की त्यावेळेस बोलवलं, परंतु आम्हाला जाता नाही आलं. इथं प्राणप्रतिष्ठा होती म्हणून प्रभू रामचंद्राने लवकर बोलवलं. 13-14 दिवसही पूर्ण झाले नव्हते. 15-16 दिवसाच्या आत गेल्यानंतर एवढं सुंदर दर्शन झालं. पाहत राहिलं. त्या मूर्तीजवळ गेलं ना तर तुम्ही तिथून बाहेर निघावंच वाटत नाही, एवढी सुंदर. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रूप सुंदर सावळं आहे, लय गोड आहे. न दर्शन झालं नसतं. आता तिथं कसं आहे, पंचदशनाम आखाड्याची अवस्था प्रत्येक ठिकाणी. प्रयागराजला पण आहेच. पाहिलं ना आपण गेल्या गेल्या रूम जसे घरी आले प्रयागराज, तिथं नंतर अयोध्येत गेलो, तिथेही एकदम व्यवस्था. आणि विश्वनाथाच्या काशीनाथात जर आलो तर तिथं त्याच्याहीपेक्षा चांगलीची अवस्था. मग आमची भक्तमंडळ म्हणायला लागले, आपण घरी कुठे आहे? म्हणलं देवाच्या दारी आहे. एवढी व्यवस्था छान. का जे गेले ते पाहतच राहिले. म्हणजे एवढं सुद्धा हे नाही, परमेश्वराने एवढी कृपा केली. भरभरून काशी यात्रा. जर तुम्ही आता पहिल्यांदा जे काशीला गेले असतील ते वेगळं, आणि आता जर जे जाणार विश्वनाथाच्या दर्शनाला तर डोळ्याचे पारणच पेटणार. का आपण विश्वनाथाला आलो, कुठं काय पाहायला भेटतं मोठमोठ्या. म्हणजे तुम्हाला विश्वनाथापासून गंगेचं दर्शन घडणार. आता परत एकदा जा अयोध्येला. आयुष्यात आले ना एकदा अयोध्या आणि काशी आणि प्रयागराज जाऊन या. नैसल तुम्हाला जातील तर आम्ही घेऊन जाऊ, पण जा, चला, लक्षात घ्या, एकदा तरी चला. खूप डोळ्याचे पारणं भेटतात. आता वाटतं काहीतरी आहे. म्हणजे मंदिरात जाताना आनंद वाटतो. खरंच एक अवतारी असतात, जसं अहिल्याबाई आहे होळकर. त्यानंतर काही असो, आपल्याला राजकारणात भाग घेत नाही कधी, परंतु अवतारी पुरुष असल्याशिवाय अहिल्याबाईसारखं नरेंद्र मोदींच्या हातून एवढं होणं हे शक्य नाही. हे मान्यच करावं लागेल. ह्या गोष्टी मान्य करावं लागेल. डोळ्याची अहो, एक वीट बांधते, एक वीट स्वतः बाथरूम होत नाही लवकर, घर होत नाही लवकर. ते काही करोडोचं आहे, काही कोटीचं आहे. म्हणून कोणाच्या तरी पुण्यवांताच्या हातातून असं काम होतं बाबा. शक्यच नाही, नाही तर होणं शक्यच नाही. अरे एवढं रिस्की काम करणं. आता तुम्ही जर काशीला गेलात तर तिथं तुम्हाला मधी सुद्धा दर्शन होतं. जिथं करोडो स्टेनगन होते ती काढले. आता ज्या ठिकाणी आपला देव आहे, ज्ञानवापी म्हणतात त्याला मस्जिद, त्याच्यात सुद्धा प्रवेश मिळाला. हे कोण करू शकतं? तोच करू शकतो. कोणी करू शकतो? तिथं सुद्धा जाऊन या, जा, बेलपान वाहून या. काय किती विशेष आहे. म्हणजे याचा अर्थ अयोध्या झाके
अरे दो बाकी आहे लक्षात घ्या. आणि ती काशी एवढ्यात होऊन जाईल. लय आनंद झाला खूप. पारणं भेटलंय की आहे आपण हिंदू राष्ट्रामध्ये जगतो आहोत. हिंदुत्वाची ज्योत खऱ्या अर्थानं पेटते. नाही तर काय मंदिरात जावं तर स्टेनगनच होते पहिले अशी मोठमोठे बिस्तूर. अरे मग आपल्या जागेत आपल्या मातीत जाताना एवढं दुःख होत होतं. जावं तर प्रभू रामचंद्र झोपडीत. म्हणलं अजूनही वनवास संपला नव्हता, पण आज मात्र खऱ्या अर्थानं वनवास संपलेला आहे आणि प्रभू रामचंद्र विराजमान झाले. देखो राजा बने महाराज, आज राम राजा बने. राजा बने महाराज, आज राम राजा बने. अशी तीर्थयात्रा 5 ते 6 दिवसात झाली. खूप छान झाली. आज प्रदोष आहे, ज्यांचा प्रदोष आहे अशा आमचे जाधव भाऊ यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. अचानक सांगितलं आम्ही, दुपारी मनात आलं अयोध्यावरून एवढे तीर्थयात्रा येते. आता गाडी 50 किलोमीटरवर असेल. साधू संत आहे सर्व, अजून एक गाडी बाकी आहे, ती पण येणार आहे. म्हणून थोडंसं शेपूट लांबलेलं आहे. नाहीतर एवढ्या वेळात तुम्हाला पंगत बसून दिली असते, पण येत आहे. आणि अचानक त्यांना फोन केला की तुम्हाला प्रसाद द्यायचा आहे. त्यांनी सांगितलं बाबाजी काहीच हरकत नाही. सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करतो. त्यांचे या ठिकाणी आलेले मामा आपले ताईंचे ते भाऊ ते पण आले, धन्यवाद. अजून आपले उगावची मामा ते पाठीमाग गाडीत आहे, त्यांचंही या ठिकाणी सहकार्य आजच्या पंक्तीला लाभलं. त्यांच्याही टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. विशेषतः प्रदोष आजचा कोण वार आहे? गुरुवारचा प्रदोष आहे. बुधवार आहे आज. वा 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 वा, आज बुधवारचा प्रदोष आहे. आजच्या प्रदोषचं महत्व. पण प्रदोष का करावा? जशी एकादशी महिन्यातून किती वेळेस येते? 2 वेळेस. प्रदोष महिन्यातून किती वेळेस येतो? 2 वेळेस. नक्की बरोबर. प्रदोष पण 2 वेळेस आणि एकादशी पण 2 वेळेस येते. शिवरात्र महिन्यातून एकदाच येते, बरोबर आहे का नाही? आणि महाशिवरात्र वर्षातून एकदा येते. महाशिवरात्र वर्षातून, पण दर महिन्याला पण शिवरात्र असते. आणि शिवरात्रीत प्रदोष येणं हे फार मोठं भाग्य असतं. येऊन गेलं मागच्या वेळी, लक्षात, मागचा प्रदोष. म्हणून प्रदोष फार महत्वाचा आहे. प्रदोष व्रत कसं करावं? प्रत्येकाला प्रश्न पडतो हे प्रदोष आहे काय? पहिली गोष्ट, प्रदोष म्हणजे सगळे दोष निवारणाचं उपासना म्हणजेच प्रदोष. आपल्यामध्ये दोष असतात, पत्रिकेत दोष, आपल्या जीवनामध्ये काहीतरी दोष असतात. आणि म्हणून दोष जाण्याचं एक साधन म्हणजे उपासना म्हणजे प्रदोष. कसं करावा प्रदोष? त्याची उपासना कशी करावी? दिवसभरामध्ये ज्या दिवशी प्रदोष आहे त्या दिवशी भोजन वर्ज्य आहे. भोजन नाही करायचं त्या दिवशी. त्या दिवशी भजन करायचं. काय करायचं? भोजनाऐवजी भजन करायचं लागतं. आणि भजन करताना त्यावेळेस त्या प्रदोषच्या व्रतामध्ये फक्त तिखट चालत नाही आणि मिठाचे पदार्थ चालत नाही. म्हणजे आपल्याला वाटतं एखाद्या दिवशी तिखट खिचडी खावी, परंतु एकादशीला चालते पण प्रदोषला तिखट चालत. मग तुम्ही म्हणाल गोड काय खायचं? फळं खाऊ शकतात, राजगिरा आहे, गोड लाडू खाऊ शकतात राजगिऱ्याची, केळी आहे, सर्व काही गोड पदार्थ. खिचडी जरी खायची तरी ती गोड खावं लागते. आणि विशेष म्हणजे दिवसभर हा उपासना करायची, उपवास करायचा. संध्याकाळी ज्यावेळेस दिवस मावळतो म्हणजे दिवस मावळायला निघतो, दिवस ज्यावेळेस रात्र आणि दिवसाची एकत्रित भेट होते त्या काळाला प्रदोष काळ म्हणतात. काय म्हणतात त्याला? प्रदोष काळ म्हणतात. म्हणजे अंधार आणि प्रकाश या दोन्हींची ज्यावेळेस भेट होते तो जो टाईम आहे त्याला प्रदोष काळ म्हणतात. तो काळ म्हणजे दररोजचाच येतो, एक दिवसाचा नाही आहे. प्रदोष काळ हा एक त्यावेळेस पुण्य केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, भगवंताचं नाव घेतलं पाहिजे,
दिवा लावला पाहिजे, तुळशीला घरात दिवा लावला पाहिजे. प्रदोष काळाला विशेष महत्त्व आहे. आणि विशेष म्हणजे प्रदोष काळामध्ये 6 ते 7, 7:30 या टायमिंगला पूजन झालं पाहिजे, म्हणजे झालंच पाहिजे. त्यावेळेस आपण जर आज बुधवारचं प्रदोष आहे, एक तांब्याभर पाणी घ्यायचं, त्याच्यात एक बेलाचं पाणी टाकायचं. देवाला मूग आवडतात, भिजलेले मूग आवडतात, ते त्या तांब्यात टाकायचे. शमीपत्र तांब्यात टाकायचं. आपल्याला अनेक प्रकारचे संकट आहे, आपल्याला अनेक प्रकारचं आपले कामच होत नाही, आपण कुठेही गेलो तर आपण अपयशी आहोत, आपल्याला यश येत नाही आणि आपल्याला दुःख काही सोडायलाच तयार नाही. त्याच्यासाठी हा जो प्रदोष काळ आहे सायंकाळचा 6 ते 6:30 ते 7 वाजेपर्यंत, हा जो टाईम आहे हा साधायचा. तांब्याभर पाणी न्यायचं, त्याच्यामध्ये विशेष म्हणजे गंगाजल असेल तर खूप चांगलं. एक थेंब गंगाजल टाकलं, आपण जातो गंगेवरती, एक थेंब गंगाजल असलं तर खूप चांगलं. विशेष आपण परत एकदा ऐकायचं की जेणेकरून एक बेलाचं पान, त्याच्यामध्ये एक थोडंसं मूग भिजलेले, त्यामध्ये शमीपत्र आणि गंगाजल असेल किंवा गुलाबजल खूप चांगलं असतं. देवाला प्रसन्न करण्याचं एक साधन आहे. जसं गंध लावताना गुलाबजल टाकून जर गंध लावला तर अजून ते आपल्याला सुख देतं, शांती देतं आणि त्यामध्ये शुभ शकून देतं. त्या पद्धतीचं आहे. ते तांब्याभर पाणी भगवान शंकराच्या पिंडीवर टाकल्यानंतर आपल्याला मिळणारा जो आनंद आहे तो प्रदोष काळाचा आहे. कसं व्रत करायचं? जसं तुम्ही म्हणाल हे व्रतामध्ये मीठ का नको किंवा या व्रतामध्ये तिखट का नको, ते बी सांगितलं पाहिजे. बरोबर आहे का? आता 5 ते 10 मिनिटात आपण ऐकायचं की जसं एक ब्राह्मणीन आहे आणि तिचा पतिदेव यही लोकी निघून गेला आणि काय झालं माहिती का, तर पतिदेव निघून गेल्यामुळं तिच्याकडे एक मुलगा आहे, ती भिक्षा अन्न खायची, भिक्षा मागून खायची. भिक्षान देही भिक्षान. आता भिक्षामध्ये काही मिळतं. एक दिवस तिला भूक लागली, अति भूक लागल्यामुळे शिवमंदिरात गेली. शिवमंदिरात प्रदोष काळात आजच्या दिवशी पूजा चालू होती महादेवाची. धूप दीप सुंदर असं पक्वान्न, देवाला खिरीचं नैवेद्य आवडतो. महादेवाला पुड आणि पुडीचं म्हणजे गव्हाचे पक्वान्न आणि खीर अति आवडतं. तांदळाची खीर, त्याच्यात दूध टाकलेलं सुंदर अशी खीर देवाला आवडते. खिरीचा आणि पुडीचा नैवेद्य. मला एक लक्षात घ्या की त्या ठिकाणी तो नैवेद्य असं बनवलं होतं की त्याच्यात मीठही नव्हतं आणि तिखटही नव्हतं. आता जी ब्राह्मणीनं आली तिने तो नैवेद्य खाल्ला. आता समोरच्यानं झालं, अरे मला भूक लागली दे. तिने सांगितलं हा नैवेद्य हे घे. तिने ती तोंडात टाकल्यानंतर तिने सांगितलं याला काही चव नाही. काय म्हटली? आणि कधीही जर तुम्ही आलात आणि प्रसादाला असं म्हणलं ना तर याच्यात चव नाही, त्या दिवशी संपायचं आपण. म्हणजे देवाच्या प्रसादाला कधी नाव ठेवायचं. जसं पहिले जुने लोक असायचे, वृद्ध लोक, ते काय करायचे, जसं ताटात आले ना तसं खाऊन घेत होते. म्हणत नव्हते त्याच्यात मीठ कमी आहे का तिखट कमी, नाही, आलं का पटकन खाऊन घेत होते. म्हणजे याचा अर्थ प्रसादाला कधीच नाव ठेवायचं नाही. काय करायचं नाही, तो तिखट आहे. आणि प्रसाद बनवताना सुद्धा दक्षता. कधी कधी महिलांना सवय असते, आमटी कशी जाईल आता सांगा खाईल का देव? खरं सांगा. असं करायचं आणि त्याच्यातच झटकायचं. खाय तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. खरं सांगा, हा नाही चालेल. कधीही देवाच्या अगोदर खायचं नाही. एक तर स्नान करून देवाला नैवेद्य बनवायचा, बिगर स्नानाचा नाही बरं का, लक्षात घ्या. काही काही चप्पल घालून बनवतात, त्यांना धन्यवाद, त्यांची परंपरेला धन्यवाद, त्यांच्या संस्कृतीला धन्यवाद, त्यांच्या आजकालच्या जीवनातल्या नवीन जीवनाला धन्यवाद. कारण ते आजकालच्या याच्यात जगतात, अलीकडच्या या लोकात जगतात. येई लोकी जगतात ते, परलोकी त्यांना नाही समजणार काही गोष्टी. परंतु चप्पल घालून कधी स्वयंपाक बनवू नका. किचनमध्ये चप्पल नेण्याची शक्तीच नाही माणसामध्ये. चप्पल फक्त दरवाजाच्या बाहेर असते, ठीक आहे, दरवाजाच्या आत चोरू नये म्हणून ठेवा.
पण ती चप्पल कधीही किचनपर्यंत नको, बरोबर आहे का नाही? बऱ्याचशांना पायाला गारगार लागतं, हां, परंतु नाही, तुम्ही किचनमध्ये चप्पल नेऊच नाही, स्वयंपाक बनवूच नाही. मग ते त्या पद्धतीने मुलांवर संस्कार होतात, मुलं वेगळे निघतात. मग मुलांना ते म्हणून स्वयंपाक बनवताना आपण प्रसाद बनवतोय. प्रसादे प्रसन्नता, प्रसादे सर्व दुःखाना, अनिरशोभ जायते, प्रसन्नते तस्वेषु बुद्धिवम परवतिष्ठते. अंजनी गर्भसंभूतम कुमार ब्रह्मचारिणम. दृष्टी दोष कोणाचा जर झाला असेल तर हनुमंताचंच नाव घ्यायचं आहे. हनुमंते स्मरण. प्रसादे प्रसन्नता, प्रसन्नता येण्यासाठी प्रसाद आहे. प्रसादे सर्व दुःखाचा नाश होण्यासाठी प्रसाद आहे. प्रसादे सर्व दुःखान अनिरशोभ जाय, प्रसन्नते तस्वेषु, म्हणजे जी बुद्धीमध्ये शुद्धी होण्यासाठी प्रसाद आहे, तो तसा बनवला पाहिजे. लक्षात किती गोड आहे, लक्षात येतं ना. आता आपण सर्व खेड्यातले आहोत म्हणून आपण तसं बनवतो. आपण कधी उष्ट कधीच नाही करत, करू शकतच नाही ना, कारण आपल्याला माहिती आहे. आणि विशेष म्हणजे आपण प्रसादात वेलदोडा टाकतो किंवा काही टाकतो खिरीमध्ये, अगोदर त्याचा सुगंध घ्यायचा आणि मग देवाला नाही चालत. कोणत्याही वस्तूचा वास घ्यायचा. काही लोकांना भाजी कशी झाली, अरे बाबा ती भाजी टाकताना दुसरीच भाजी पडेल ना मध्ये, काय करतो तू, काय तुझ्या वाचू त्या म्हणून देवाला देणाऱ्याला त्या सुगंध पाहायचा नाही, चव पाहायची नाही. लक्षात घ्या बरं का, चव सुद्धा पाहायची नाही, सुगंध कसं झालं ते पाहायचं नाही. आहे तसं प्रसाद घेणं याला म्हणतात प्रसाद. जो असा प्रसाद घेईल त्याने पुढच्या प्रदोषला येऊन त्याची प्रगती होईल, आणि जो नाव ठेवून जाईल तो 10 पट खाली येईल राहील. म्हणून नाव ठेवायचं प्रसादाला. म्हणून खूप गोड आहे तो प्रदोषाचा प्रसाद. तिला मिळाला, तिने काय ठेवलं, नाव ठेवलं, आणि मग ती सांगते तिला की बघ तू प्रसादाला नाव ठेवलं, चव पाहिली, म्हणून तुझा पती गेला, हा त्यांचा अपराध नाही, हा तुझा अपराध आहे. हा एक जन्माचा नाही, तुझा अनेक जन्माचा अपराध आहे. त्या दिवसापासून तिने सांगितलं आजपासून मी मीठ असलं काय नसलं काय मीठ सोडलं. म्हणून प्रदोष पंक्तीला मीठ चालत नाही, प्रदोष पंक्तीला तिखट चालत नाही. आहे तसं प्रसाद सेवन करणं याला म्हणतात प्रदोषचा प्रसाद. म्हणून प्रदोष व्रताचा प्रसाद आहे. त्या ब्राह्मणीनं अनेक प्रकारचे प्रदोष केले, त्याची पुढची कथा फार सुंदर आहे, म्हणून प्रदोष व्रत आहे. त्याहीपेक्षा अजून प्रदोषाचं 2 गोष्टीत महत्त्व सांगणार आहे, आणि आपण ते करायचे. प्रदोष हा वास्तविक सर्वांनी केला पाहिजे. कोणी घरातलं, जशी आपण एकादशीच्या दिवशी अन्न शिजवत नाही, शिजवतो का नाही, काही शिजवतात, असं सांगता येत नाही. अन्नाचं नाव सुद्धा घेऊ नये एकादशीच्या दिवशी. आणि विशेष म्हणजे प्रदोष पण, प्रदोषमध्ये एक सुटका आहे तुम्हाला, काय, संध्याकाळी पोटभर जेवायचं. तशी एकादशीमध्ये नाही. म्हणजे दिवसभर चर, पण एकादशीला ही सुटका आहे. म्हणजे तिखट खाय, वेपर्स खाय, येता जाता शेंगदाणे खाय, खारे खाय, पण एकादशी म्हणजे एकादशीमध्ये सुटका आहे, पण प्रदोषमध्ये सुटका. म्हणजे प्रदोष हा कडक झाला पाहिजे. प्रदोष एकादशीची कृपा आहे आपल्यावर, किती पूर्ण दिवस धरावं लागते. आदल्या दिवसापासून म्हणजे सुरुवात करावं लागते, दुसऱ्या दिवशी धरावं लागते, आणि तिसऱ्या दिवशी सोडावं लागते. म्हणजे एकादशी जर धरली तर दुसऱ्या दिवशी प्रदोष आला तर तो संध्याकाळी सोडायचा असतो. कधी सोडायचा, दुसऱ्या दिवशी जर प्रदोष आला तर तो ज्यांना प्रदोष करायचा असेल एकादशी करतात आणि प्रदोष पण करतात, मग त्यांनी दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस संध्याकाळ असेल त्यावेळेस सोडायचं. म्हणजे एकादशी पण घडते आणि प्रदोष पण घडतो. लक्षात घ्या. या ठिकाणी एक सांगितलेलं आहे प्रदोषाचं फळ काय मिळतं, कोणत्या दिवशी कोणतं फळ मिळतं. समजा आजचा गुरुवार आहे, रविवारचं काय आहे, रविवारचं फळ आहे. आता मागच्या वेळेस सांगितलं ते काय आता डबल सांगणार नाही. मागच्या प्रदोषला जवळजवळ पहिला प्रदोष, दुसरा प्रदोष, सगळे सोमप्रदोष, भूमप्रदोषचं सगळं माहिती दिली. म्हणून या ठिकाणी आपल्याला ह्या काही गोष्टीत आपल्याला माहिती नाही आहे, म्हणून ते सांगावं. घरामध्ये दोष असेल प्रदोषच्या दिवशीचं सांगतंय, किंवा आपल्याला अनेक प्रकारच्या
त्रास होत असेल, दुःख असेल, दारिद्र्य असेल, तर त्या ठिकाणी एक मंत्र दिलेला आहे घरामधल्यासाठी. घरात वास्तुदोष असेल, काही काहीची ह्या घरात सुख लागत नाही म्हणून घर बदलतात. नोकरीला असलेले 10 घरं बदलूनही सुख लागत नाही. मग का ते घर बदलायची गरज नाही. त्याच्यासाठी ओम असं एक मंत्र आहे, रीम धरपाल धरपाल भैरवाय नमः असं एक मंत्र दिलेलं आहे. सुंदर मंत्र आहे. त्यानंतर आपल्याला अनेक प्रकारचे शारीरिक रोग असेल किंवा एखाद्याचे कोर्टात अनेक प्रकारचे केस चालू असतात, कोणाला संकट असतात, कोणाला शत्रूपासून कायम काही लोक त्रासच देत राहतात, नसताना त्रास, त्यांच्यासाठी आहे ओम सर्व शत्रुनाशाय विद्महे. ह्या मंगळवार कमीत कमी 5 मंगळवार 9 मंगळवार हा मंत्र म्हणायला सांगितलं संध्याकाळच्या वेळेस. महादेवाय धीमहे तन्नो चंड भैरवाय नमः हा एक मंत्र दिलेला आहे. दररोज म्हणायचा दर मंगळवारी. तर किती मोठं संकट असो आणि किती मोठा त्रास असो, किती शारीरिक रोग असो, 9 जर मंगळवार हा मंत्र जपला तर त्याचं शारीरिक रोग गेल्याशिवाय राहणार नाही. विशेषतः आपले जे घरामधले संकट आहे, वास्तूचे अनेक प्रकारचे संकट असेल ते गेल्याशिवाय राहत नाही. परंतु हा मंत्र प्रत्येकाने म्हणलं पाहिजे. त्याच्यापेक्षा आपल्याला एक मंत्र आहे, तो म्हणजे नमः शिवाय. ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः सर्वांनी म्हणा हर हर अगदी एका आवाजात टाळी वाजवून. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम सर्वांनी टाळी टाळी. हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय. हर भोले नमः शिवाय. नागेश्वराय शिव नागेश्वराय हर 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 हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर जपा. ओम शिवाय नमः शिवाय साम सदा शिवाय. अजून कोणतं म्हणायचा? सांब सदा शिवाय नमः. ओम नमः शिवाय किंवा ओम शिवाय किंवा शिवाय नमः. आता तुम्ही जो म्हणतात श्री शिवाय नमस्ते, हा प्रार्थना मंत्र आहे. कोणता मंत्र आहे हा? देवाच्या पिंडीजवळ गेल्यानंतर हा मंत्र म्हणायचा असतो. श्री शिवाय नमस्तुभ्ये. याचा काय अर्थ होतो? देवा मी तुला नमस्कार करतो, याचा अर्थ असा होता. हा जपायचा मंत्र नाही, हा जपायचा हा प्रार्थना मंत्र आहे. म्हणजे देवापुढे गेलं की हा मंत्र म्हणायचा, म्हणजे देवाला प्रार्थना करतो आहे असा हा मंत्र आहे. परंतु जर जपायचा असेल तर सकळ मंत्रांचा सार ओम नमः शिवाय षडाक्षर. सगळ्या मंत्राचा जो राजा आहे
तो नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय. म्हणजे सगळ्याचा सार, सगळ्यांचा राजा, सगळ्या मंत्रामध्ये महामंत्र. बाबाजी म्हणायचे जपोनी पंचाक्षर केला विघ्नाचा नाश. सकाळ बाबाजी म्हणायचे बरं. ही किती दिवसापासून जनार्दन स्वामी सांगत होते, पहिल्यापासून, पण कळत होतं का आपल्याला? त्यांनी केव्हापासून मंदिरं बांधले शिवालय, पण कळालं का शिवालय? नाही. जीव तोडून सांगायचे नमः शिवाय पंचाक्षर वाचे उच्चार नमः शिवाय. किती गोड वाटायचं, पण लोकांना म्हणत काही वाटत नव्हतं. हे मंत्र सद्गुरूंनी त्यांच्या मुखातून सगळ्याकडून म्हणून घेतला त्या काळात. जोपर्यंत राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी या पालखीत बसून लोकांकडून हा मंत्र म्हणून घ्यायचे. लक्षात, सगळ्या संकटाचा नाश करायचा असेल, सगळ्या विघ्नाचा नाश करायचा असेल आणि सगळ्या संकटातून आपल्याला दूर जावा सगळे संकट, हे जर व्हावं आपल्या अशा मनात आपल्या यावं असं वाटत असेल तर एकच मंत्र जपा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर शंभो नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर. म्हणून ह्या मंत्राचा अखंड जप करा, रात्रंदिवस हा जप करा. एक जण, कालची गोष्ट आहे, त्यांनी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जपायला लागले आणि आम्ही सांगितलं होतं शिवाय नमः. आमच्याकडं वाकीचे बाबा होते, ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय असे मंत्र जपायचे. वाकीचे बाबा नारायणदेव बाबा ओम शिवाय शंभो शंकर लय आता मंत्र खूप गोड गोड आहे. वेळ कमी आहे आणि तुम्हालाही जास्त वेळ घ्या. आम्ही एवढ्या दुरून आलो, वाटतं का तुम्हाला? असं वाटतं का? जवळजवळ 1300-1400 किलोमीटरवरून आलो, वाटतं का तुम्हाला काही? अरे ही एनर्जीच वेगळी आहे. तुम्ही एनर्जी लिक्विड घेतात, पण आम्ही ही एनर्जी घेतो. ही मिळाली ना तर कल्याण होतं, एकदम फुलून जातं माणूस. ही एनर्जी लिक्विड ज्यांच्याकडे आहे ना ते कधीच सुकत नाही. लक्षात, सेवितो हा रस वाटितो अनेका, सेवितो हा रस वाटितो अनेका. यारे हो नका रानभरी, यारे हो नका रानभरी. विटेवर ज्याची पाऊले समान, विटेवर. म्हणून हा रस सेवन करण्यासाठी आपण दर महिन्याला इथे येतात. काही न काही घेऊन जातं. बरीच दररोज महादेवाला दिवा लावा, दररोज महादेवाला पाणी टाका, नक्की दररोज करा, याच्यात खंडन होऊ देऊ नका. संध्याकाळच्या वेळेस सुद्धा महादेवाच्या मंदिरात जा. कमीत कमी तुम्ही अनुभव घ्या. जो नित्यनेमाने महादेवाच्या मंदिरात जातो, एक लक्षात घ्या, मंदिरात गेल्यानंतर ध्यान करा. आपण नुसतं जातो, पाणी टाकतो, निघून येतो. 2 मिनटं पहिला अशी असायचे की मंदिरात दर्शन घेतलं का पायरीवर लोक बसत होते. जुने लोक मंदिरात दर्शन घेतलं की कुठं बसायचे? पायरीवर बसायचे. आता बसतात का? गेली परंपरा. परंतु का बसत होते? त्या निमित्तानं आपण देवाचं दर्शन घेतलं, मग ते आठवायचं 5 ते 10 मिनटं. म्हणजे सर्व घरदाराचं सगळं विसरायचं, पायरीवर बसायचं, पत्ते नाही कुटायचे. नाहीतर काय कायचे पायरीवर बसलं का सगळं घरचं कुटीत बसतं. पाहिजे जगासाठी किती वेगळे बनले पाहिजे, किती तुमचं मन किती स्वच्छ पाहिजे, किती पारदर्शक पाहिजे, किती सरळ पाहिजे. मोहे कपट छल छिद्र न भावा, निर्मल जन सोमोही पावा. भगवंताकडं निर्मळ मन जर असेल तर भगवंताला मग कुठलीही बिल्वपत्र व्हायची गरज नाही, भगवंताला पाणी व्हायची गरज नाही, भगवंताची पूजा करायची गरज नाही. फक्त तुम्ही अंतकरणात निर्मळ बना, परमेश्वर तुमच्याकडे चालत आल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्हाला सांगतो. हे मन चंगा तो काठोट में गंगा आहे.
हे चांगलं बनलं पाहिजे. नाहीतर आम्ही तिकडं पूजा करायचं आणि परत बिअर बारमध्ये जाऊन यायचं. कोणता देव पावणार आहे तुम्हाला? खायचं इकडं वाईट खायचं आणि तिकडं देवावर पाणी टाकून यायचं. कोणता देव पावणार आहे? नाही. अगोदर ही गंगा स्वच्छ करा, मग त्या गंगे स्नान करायला जा. अगोदर हे जर सरळ नसेल तर मजा नाही आहे. आता तुम्हाला एक एक शब्द का गोड वाटतो की तेवढं आचरण करावं लागतं, तेवढा त्याग करावा लागतो, तेवढं सर्व देवासाठी गुरुसाठी समर्पित व्हावं लागतं. एखादं म्हणलं असतं एवढ्या लांबून आलं, घ्या प्रदोष करून घेऊ दे मला झोपून. नाही. त्याग मूर्ती मौनगिरी तपसाधन कडतर करी अंदर सोले नागेश्वरी अंदर सोनी नागेश्वरी प्रथम शिवालये शोधले सद्गुरु चरणी सुमन फुले. तुम्हाला सांगतो आजही ज्यांनी बाबाजी पाहिलेले आहे, जे बाबाजींच्या सहवासात राहिलेले आहे. आता आम्ही माधवगिरी महाराज पाहतो, किती त्याग आहे, किती व्रत आहे माधवगिरी बाबांचं. त्रिकाल संध्या आहे, 3 वेळे स्नान आहे, फलाहार आहे, उपासना चालू आहे. कारण त्यांनी बाबाजी पाहिले. मधुगिरी बाबा होऊन गेले, आमचे आले. आता त्यांचं निर्वाण झालं. शेवटच्या क्षणापर्यंत नेम नाही सोडले. डॉक्टरने सांगितलं बाबा हे करा, सांगितलं चालेल, माझा जीव गेला तरी चालेल, पण माझ्या जनार्दन बाबाचे नेम नाही जाऊ देणार. हे संत आहे. जी बाबाजींची परंपरा ह्या लोकांनी चालवली, ज्यांनी बाबाजी पाहिले ते बाबाजींचे खरे दुर्मिळ संत आज आपण पाहतो. पण जो पडेल माझ्या नेमा, मी पडेल त्याच्या कामा, असे बाबाजी सांगत. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. म्हणून लक्षात घ्या, हे नियम पाळल्याशिवाय सुख मिळणार. सकाळ स्नान झालं पाहिजे, विधी झाली पाहिजे, 5ला विधी सुरू झाली पाहिजे, संध्याकाळी स्नान झालं पाहिजे, किती लांबून आलं तरी स्नान झालं पाहिजे, विधी केली पाहिजे, आरती केली पाहिजे, सकाळी विधी संध्याकाळी विधी, एक टाइम तरी आहुती केलीच पाहिजे. होम हवन यज्ञ याग हे सदैव चालले, अन्नदान हो, म्हणून ह्या अशा गोष्टी घडल्या पाहिजे. परमेश्वर प्राप्त होण्यासाठी आपण त्यांना अप्राप्त राहू नये. परमेश्वर प्रत्यक्ष दिसावा अशी ह्याच दे ह्याच डोळा पाहावा असं वाटत असेल तर हे शरीर खूप पवित्र बनावं लागतं. तेव्हा या नौकेत एक परमेश्वर म्हणतो मला बसू द्या, प्रभू रामचंद्र म्हणतो मला ह्याच नौकेत बसू द्या. केवटला हात पसरून सांगतात केवट तुझी नाव निष्काम आहे, बाकीच्या सगळ्या नावा सकाम आहे, पण तुझी निष्काम घाटावर आहे. तुझ्याकडं काही इच्छा नाही आहे, तुझी फक्त एकच निष्काम भावना आहे, म्हणून तुझ्या नौकेत मला बसू दे. ती नौका, ती जागा, त्या ठिकाणचं जागात दर्शन आम्हाला झालं, याचा अर्थ काहीतरी परमेश्वराची कृपा आहे. त्या जागेचं जिथून नौका गेली ती जागा आजही आहे, त्या ठिकाणचं दृश्य आजही जतन केलं जात आहे. म्हणून बाबांनो, थोडंसं कठीण वाटेल, कठोर शब्द वाटतील, पण हे निश्चित आपलं कल्याण करेल. बाबाजींचे तत्व, बाबाजींचे नेम, बाबाजींची नित्यनेमाची प्रणाली आपल्याकडून चालली पाहिजे, पुढच्यांना त्याची थोडीशी जाणीव झाली पाहिजे आणि हे शब्द त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे की आपण बाबाजींच्या नेमात पाहिजे, बाबाजींच्या कार्यात पाहिजे, तर तसं पाहिजे आणि मग आपल्याला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलात, खूप मोठ्या संख्येने आलात. फक्त एक काम करा, आल्यानंतर बाबाजींचं भजन करा, बाबाजींची विधी करा, बाबाजींची आरती करा, बाबाजींच्या सहवासात येऊन बाबाजींच्या फोटोचं दर्शन करा. पाहता सद्गुरूचे मुख, तहान हरपली भूक. दर महिन्याला न विसरता एखाद दिवशी प्रदोषची पंगत कोणाकडे नसन गेली तर आदल्या दिवशी प्रत्येकाला फोन करून सांगायचं भाकरी घ्या, इथं आमटी बना, पण पंगत चालू
बनगत खंडन होणार. हा प्रसाद प्रदोषचा झाल्याशिवाय राहणार नाही. वेळ समजा आम्हाला कुंभमेळा जावं लागलं, बाहेर जावं लागलं, तर एखाद्या दिवशी नाही आलं तरी प्रदोष हा वाहेगावचा कधीच खंडन होणार नाही, याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. कारण हा प्रसाद आणि प्रवचन आणि हा सत्संग मिळवण्यासाठी लोक खटटोप करतात. तुम्हाला आयती पानपोही देवाने या ठिकाणी मांडून ठेवली, तो घ्या, म्हणून आपल्या जीवनाचं सार्थक करा. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून, विशेष म्हणजे आपल्याला या ठिकाणी 2 लोक लाभलेले आहे. 12 महिन्याचे प्रदोष कुठल्याही प्रकारचं काही दक्षिणा न घेता, काय ना योगेश भाऊने घेतले, त्याबद्दल त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत. आणि 12 महिन्याचे 12 प्रदोष आमची साऊंड सिस्टीमवाले आज त्र्यंबकला होते, पण धावपळ करत न म्हणता न बोलता इथं उपस्थित झाले. 12 महिने साऊंड सिस्टीम ते लावणार याची त्यांनी दक्षता घेतली. त्यांच्याही टाळ्याच्या गजरात स्वागत. खूप गोड असं साऊंड सिस्टीम, म्हणजे कामं वाटून दिल्या गेली. फक्त तुम्ही प्रसाद घेऊन यायचं आणि त्यांच्याकडे द्यायचं, ते शिजून देतील. साधू संतांनी यायचं, भजनी मंडळांनी यायचं आणि इथं बसायचं, ते लावून स्पीकर लावून देतील. आपण फक्त किती आहे तर जनार्दन मंडप आहे, पाऊस येऊ पाणी येऊ वारा येऊ, सभा मंडप सत्संग मंडप पण तयार आहे, फक्त आपण तयार व्हा. लक्षात घ्या, आपणही या आणि आपला हा आनंद घ्या. झालेली सेवा पुन्हा एकदा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून मंत्र म्हणूया. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहिमाश्रितः प्राणाप्राणसमायुक्त पंचमयज्ञं चतुर्विधम् अहं कृतं सदा ममौषधं मंत्रः ममेवाज्य ममाग्निरमुतं ब्रह्मार्पण ब्रह्मावि ब्रह्माग्नो ब्रह्मणोतं ब्रह्मैव तेन गन्तव्य ब्रह्मकर्म समाधिना प्रसादी प्रसन्नता प्रसादे सर्वदुःखानानिरशोभ प्रसन्नते तस्वेषु बुद्धिवं पर्वतिष्ठते अंजनी गर्भसम्भूतं कुमार दृष्टिदोषनाशाय हनुमन्तं स्मराम्यहं शिवार्पण कृष्णार्पण ओम तत्सत् ओम नमः पार्वतीपते महादेव गोपाल कृष्ण भगवान की त्रिगुरुदेव दत्त 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 लक्ष्मण सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. सर्वांनी जागेवर उभं राहायचंय. दर्शन दीजे जनार्दन, दर्शन दीजे जनार्दन. जोडितो हात तव चरणा, जोडितो हात तव चरणा, जोडितो हात तव चरणा, जोडितो हात तव चरणा. तव चरणा, तव चरणा. निजदासासी शरण द्याना, निजदासासी शरण द्याना, निजदासासी शरण द्या, निजदासासी शरण द्या. ओ निजदासासी शरण द्या, निजदासासी शरण द्या. जोडितो निजदासासी शरण द्याना, जोडितो हात तव चरणा, निजदासासी. जय जनार्दन. हो, या ठिकाणी जे आमचे पिनूदादा असतील, सगळे परिवार असतील किंवा देवा असतील, आमचे सगळे बाबांसंग आलेले भक्तगण असतील, भाग्यवान आहे ते. आज अयोध्या प्रयागराज सगळे तीर्थयात्रा करून आले, त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करू. धन्यवाद. जय जनार्दन. आरतीला सुरुवात होत आहे. करता विघ्नाची निर्वी पूर्वी प्रेम कृपा जया, सर्वांगी सुंदर
उठशे दुराची कंठे धडके मा गळा शोभे वाळ वृत्त भडती जय देव जय मंगलमूर्ती श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मा वर्णे मात्रे मान कामन पूर्ती रत्नाखचित भरा तुझ गौरी कोमरा चंदनाची बुट्टी कुंकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभतो भरा झुंझुंदिनो मोरी चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मन कामना लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ सुंड वक्र तुंड त्रिनयन रामाचा पतभावी सजना संकष्टी भावावी निर्मावी रक्ष सुरवर वंदना जय मंगलमूर्ती हो श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे कामना पूर्ती जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधराव त्रिशूलवाणी काळा जटा सुंदर गज चंबरधराव जय जय त्र्यंबकराज गिरिजाणेशाणा नदी गोदावरी औदुंबरमुळे प्रगटे पावन त्रैलोक्याती करी हो जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधराव त्रिशूलवाणी कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णो किती वो आणि कही बहुतीर्थी गंगाद्वारा दिग पर्वती वंदन मार्जन करता त्यांचे महादोष नासती तुझी या दर्शन मात्रे प्राणी मुक्ती ते पावती ओ जय जय ब्रह्म गिरिजानाथा गंगाधरा त्रिशूलवाणी शंभोनी श्रीवाज जय कराव ब्रह्मगिरीची भावे ज्यांना प्रदक्षिणा जरी गडेव तैतय काया कष्टी दव दव चरणी रुदती गडेव तव तव निमिष अवघे त्यासी जडेव केवळ तो शूरपी काळ त्यांच्या पाया पडे ओ जय जय ब्रह्मगराज गिरिजानाथा गंगाधरा त्रिशूलवाणी शंभोनी नाग्रीवाज जय करा लावणी आणि बदन सकळ घे पूर्वीचे मन कामनावो संतती संपत्ती देशी अंते चुक विषयम यातना हो शिव शिव नाम जपता वाटे आनंद माझ्या मनावो गोसावी नंदन मित्रे संसार भव यातना जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथ गंगाधराव त्रिशूलवाणी शंभोनी लाग्रीवाज जय सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती माळसा जननेती देवी प्रसवले पुत्र दे गावी जनार्दन नाम तया ठेवी त्यागी संसार अंधार कराया दूर प्रगटली तेजाची ज्योते प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती त्यांच्या हृदय प्रभू नाम करी जय स्वयं चारिधाम शिवाचे खरे भक्त परमा उभे जे जळे तनो जय उजळे होय पदलुळी परी ना चिंता भय चिती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती काढुनी वसतिगृहे शाळा भक्तीचा फुलवित्यात मला हृदय शंकर शोभोळा ज्ञान सुरस दे उपदेश नाम शोघोष अंतरी बनली जागृती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती बांधले शिवालय कितिका भक्तीचे घडवित जय प्रतिका दयांच्या हृदयी भूक मौनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोध चरणी नाम तयाचे करी प्रभू मन दे प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती धूप दीप झाला आरती आता कापूर आरती रत्न दळित सिंहासनी जनार्दन मूर्ती कर्पूरा सम निर्मळ माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पूरा समभाव भक्तीचा सुगंध वाहू दे धूपदी झाला ताका पुरी आता कापूर आरती रत्न दळित सिंहासनी जनार्दन मूर्ती
केला नैनी ध्यान हृदय तव मूर्ती देवा हृदय तव मूर्ती भाव भक्तीने केली देवा कापूर आरती हो ध्यान कळे ना कळे काही देवा न कळे काही शब्दारूपी गुंफून मला वागतो पाही धूप देव झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्नजडीत सिंहासनी जनार्दन मूर्ती खाली लोडांगण मंदिर चरण डोळ्याने पाहिजे नृपजे प्रेमी लिंगण आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणे नवा तुमेव माता तुमेव बंधू सखा तुमेव विद्याधरं सर्वं मम देवदेव कैन वाचा मंदिरवरी यावदत्त बाबा प्रसबाबा करोणी यज्ञं सकलवरस्मी नारायणाति समरमया हस्तों केशवं रामनारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरि श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायक राम भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण राधा कृष्ण ओम नमः पार्वती ते हर हर गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त लाख निरंजन गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय हरि ओम यज्ञेन यज्ञमयदन्त देवस्तानि निर्वाणि प्रदमानस्य देहिनाकमहिमानं सचन्द्र यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा होम राजाधिराजाय वरदयसाहिने नमो वैश्रवणाय कृमे समे कामान कामाय मह्यम् कामेश्वर वैष्णवदाता तु कुबेरा वैश्रवणाय महाराजाय नमः ॐ विश्वदयग्नो विश्वदोमुखो विश्वदवार्त विश्वदस्मात् सम्बाहु व्याधन्ति सौन्दर्य ध्यावाभूमि जन्देविकं नाना सुगन्धि पुष्पामि यथा काल भवानि पुष्पञ्जलि महे दत्त गृहाणि परमेश्वरं नमः पार्वती हर हर सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय सब संतन की सनातन धर्म संकट मोचन हनुमान श्यामल रामचंद्र की जय श्री राम महिला जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना 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 सद्गुरु स्वामी जनार्दना 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 सद्गुरु स्वामी जनार्दना 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 सद्गुरु स्वामी जनार्दना
लोटली लक्षावधी संग पबुडले कालोनिया हस्यते मदनी जावंद हस्यते मदनी जावंद बाबांचा लागे जा छंद बैसले पालखीत स्वामी शिव बसे अंतरयामी झाकले तरतानी स्कंद झाकले तरतानी स्कंद बाबांचा लागे जा छंद बाबांचा लागे जा छंद बाबांचा लागे जा छंद लावी भवा सुख क्षण बंधुरते व्यर्थना प्रभु सेवे विनते तोडिले आप्त गण बंद तोडिले आप्त गण बंध बाबांचा लागे जा छंद मौनगिरी दिसते जा नजरी विसरती बाण स्वयं शरीरी लाविले सनमार्गी अंग लाविले सनमार्गी अंग बाबांचा लागे जा छंद दर्शनी तो परमानंद दर्शनी तो परमानंद बाबांचा लागे जा छंद बाबांचा लागे जा छंद आवड तुला बेलाची शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची शंकरा आवड तुला बेलाची
आवड तुला बेलाची शंकरा आवड तुला बेलाची शंकरा आवड तुला बेलाची हाती धरिल्या त्रिशूळा कंटिलेल्या माळा हाती धरिल्या त्रिशूळा कंटिलेल्या माळा वाडी विलसतो चंद्र हा बोळा आवड तुला बेलाची शंकरा आवड तुला बेलाची शंकरा आवड तुला बेला बैसते जवळी कांता पार्वती ध्यान लावणी तुझी यासाठी हर हर शंकर साम सदा शिव हर हर शंकर साम सदा हर हर शंकर साम सदा शिव हर हर शंकर हर 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 गजानन मांडीवारी तुझ्या मांडीवारी गजानन मांडीवारी तुझ्या मांडीवारी त्याचे गोड कौतुक नाही सीमा आवड तुला बेलाची शंकरा आहेस तू भोळा सांब सदा शिवा आहेस तू भोळा भोळा रे भोळा रे भोळा रे सतो भोग दिवाला राणी तुला सतो भोग
राधे तुला राधे तुला पुसतो राधे तुला पुसतो आहे सद्गुणा साम सदा शिवा विषप्राशनोनी कंठ तुझा निळा तुझ्या भक्तीसाठी जिजाबिली ही काया तुझ्या भक्तीसाठी जिजाबिली ही काया कोड वाढुनी गे कोड वाढुनी जनार्दनाची सेवा आवड तुला बेलाची शंकरा आवड तुला बेलाची शंकरा आवड तुला बेलाची उद्धवजी उद्धवजी चलो विदुरा कर जा उद्धवजी चलो विदुरा कर जाए शबरी की बेरी सुदामे की चावल शबरी की शबरी की बेरी सुदाम जी की चावल शबरी की बेरी रुचि रुचि भोग लगावे चलो विदुरा करना उद्धवजी बड़े बड़े मंदिर कौन काम के बड़े बड़े मंदिर कौन काम के भाव आदर नहीं पावे
चलो विदुरा करे अवजी सूरदास के प्रभु अपने दर्शन को कागे देर लगा सूरदास सूरदास के प्रभु अपने दर्शन काहे देर लगावे चलो विदुरा करे उद्धव जी उद्धव